लाडकी बहिणींना लाडक्या बहिणी ई-केवायसी बंद पडली की काय? कारण की वेबसाईट चालत नाहीये. ज्या लाडक्या बहिणींना 14वा हप्ता भेटला होता त्या हा लाडक्या बहिणीला 15वा हप्ता भेटण्यासाठी यादीमध्ये नाव येत नाहीये किंवा भरपूर सारे असा एरर येत आहेत. कधी पण चेक केलं तर ई-केवायसीची वेबसाईट चालत नाहीये, वेगवेगळे एरर येत आहेत आणि सरकारला या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ नाहीये. तर नेमकं काय होत आहे? ई-केवायसी बंद पडली की काय? लाडकी बहिणींना बंद पडली की काय? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणींना एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमची ई-केवायसी सक्सेसफुली झाली आहे का? आणि अशा कोणी लाडक्या ताई आहेत का ज्यांना 14वा हप्ता भेटलाय पण त्यांची तरी पण ई-केवायसी करण्यामध्ये यादीमध्ये नाव अजून समाविष्ट झालेलं नाहीये? किंवा जर लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये तुम्ही ई-केवायसी चेक करताना ते आधार कार्ड टाकत आहे त्यांना असं येत आहे मेसेज की तुमचं नाव यादीमध्ये नाहीये. असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला होत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि ज्या लाडक्या ताईला 12वा 13वा हप्ता भेटला नाही, 14वा हप्ता भेटला नाहीये, त्यांची ई-केवायसी झाली आहे का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की लाडके ताईनो एक मोठी बातमी समोर आली आहे. ई-केवायसी वेबसाईट आता बंद पडायला सुरुवात झाली आहे. वेबसाईट पण चालत नाहीये. रात्री चेक केलं तरी ई-केवायसी होत नाही. नेमकं काय होईलय? आणि सरकार याच्या ठिकाणी लक्ष पण देत नाहीये. सरकारला आपण एवढ्या मागण्या करतोय की सरकार काहीतरी करा, ई-केवायसीचं सर्व्हर या ठिकाणी बघा. कारण की बऱ्याच दिवसापासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. आणि मेन गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या ताईंचे वडील नाहीयेत, ज्या लाडक्या ताईंचे पती नाहीयेत, त्यांना देखील ऑप्शन येत नाहीये, त्यांना देखील जी-आर काढत नाहीये. सरकार नेमकं डोळे बंद करून का बसलंय? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. तर लाडके ताईंनो बघा, आपल्याला शांत बसून चालणार नाहीये. आपण सगळ्यांनी आवाज उठवला तर सरकार या ठिकाणी लक्ष देणार आहे. कारण की आपण सगळे एकटे लढत आहोत आणि सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं. लाडके ताईंनो ही गोष्ट लक्षात ठेवा. चला आता वेळ नाही घालता अगोदर व्हिडिओला सांगत आहे तुम्हाला. व्हिडिओ सुरुवात करत आहे. लाडक्या बहिणींना प्रचंड त्रास होत आहे. लाडके ताईंनो लाडक्या बहिणी अशा आहेत बघा, गावाकडल्या अशा लाडक्या ताई आहेत ज्या गावामध्ये राहतात आणि त्यांना ई-केवायसी करायला मोबाईलवर जमत आहे. काय काय लाडक्या ताईकडे मोबाईलच नाहीये. मग ई-केवायसी कशी करायची? ई-केवायसी करायला तालुक्याच्या ठिकाणी जातात किंवा त्यांच्या महत्वाच्या ई-सेवा केंद्रामध्ये जातात आणि इथं लाईन मध्ये थांबतात. आता लाईन मध्ये थांबल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायची वेळ येते. त्यावेळेस सर्व्हर डाऊन झालेलं असतं. त्यावेळेस ई-केवायसीची एरर येतो, काहीतरी या ठिकाणी प्रॉब्लेम चालू होतो किंवा ते लिंकच चालत नाही. मग त्या लाडक्या ताईंना खेड्यातल्या लाडक्या ताईंना समजतच नाहीये की नेमकं काय प्रॉब्लेम होतोय. ई-केवायसी वाली सेंटरवाले म्हणतात, एजंट म्हणतात की सर वेबसाईट बंद झाली. त्या म्हणतात लाडक्या ताईंमध्ये सगळ्यांची झाली ई-केवायसी, मग आमचीच का बंद पडली? आम्हालाच का आधार कार्ड ओटीपी येत नाही? आमच्याच ठिकाणी काय प्रॉब्लेम होतोय? तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या तुमच्यासारख्या प्रचंड लाखो लाडक्या ताई आहेत ज्यांची अजून ई-केवायसी बाकी आहे आणि ज्यांना हा प्रॉब्लेम येत आहे. ई-केवायसी साईटच चालूच नाहीये, साईटच चालू राहत नाहीये. वेगवेगळे एरर येतात. तुम्हाला वेगवेगळे एरर पण लाडक्या ताईंनी दाखवत आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 500 इंटरनल सर्व्हर एरर. आता हा एरर यायला सुरुवात झालाय. मागं 400 वाला एरर आला, 300 वाला एरर आला, 500 वाला पण एरर आला. परत हा एरर यायला सुरू झालाय की सर्व्हर डाऊन व्हायला लागले, सर्व्हर क्रॅश व्हायला लागले, ई-केवायसीच होत नाहीये. ई-केवायसी करायला चाललोय तर लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये नाव नाहीये. लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये नाव कुठेतरी आलं तर ओटीपी जात नाही. पहिला ओटीपी गेला तर दुसरा ओटीपी जात नाही. मग नेमकं काय करायचंय? आणि दोन्ही ओटीपी जर गेले नाही, दोन्ही ओटीपी जर आले तर ते सबमिट बटन दबत नाही. मग नेमकं करायचं तर काय लाडक्या ताईला? आणि बऱ्याच लाडक्या ताई हुशार आहेत, त्यांना मोबाईल वापरायला येत आहे. त्यांच्या कुठेतरी शेजाऱ्याकडून पाजाऱ्याकडून मोबाईलवर करून घेतात, त्यांचं चालू आहे. पण ज्या लाडक्या ताई अशा आहेत ज्यांना मोबाईल पण वापरायला येत नाही, त्यांच्या गावापासून ई-केवायसी केंद्र दूर आहे, मग रात्री बसायचं का? रात्री बसलं तरी ई-केवायसी होत नाही. मग करायचं तरी नेमकं काय? तर लाडक्या ताईंनो खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तुम्हाला पण हाच प्रॉब्लेम येते का? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. बघा, हा एक महत्वाचा प्रॉब्लेम यायला लागलाय. रात्री जर 12, 1, 2, 3, 4 कधी पण उठून ई-केवायसी करा तरी हाच यायलाय. मग रात्री नेमका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काय होईल? आणि सर्व्हर काय एवढं महाराष्ट्र सरकारकडेच नाहीये. जगामध्ये, भारतामध्ये वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, मोठा त्याच्यावर लोड आहे. त्या वेबसाईट सगळ्या चालायला लागल्यात. मग हीच वेबसाईटला नेमकं काय प्रॉब्लेम होईल? नेमकं लाडक्या ताई असे पण प्रश्न विचारले की सरकार नेमकं नाटक करायला काय? सरकार आमच्याकडून ई-केवायसी करून घ्यायचं मग ते 2 महिन्याचा वेळ देईल आणि 2 महिन्यात कुणाची ई-केवायसी करून नाही घेणार आणि अशा स्वरूपात भरपूर साऱ्या लाडक्या ताई बाहेर काढन. असं काय होतंय की काय? अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तर हा एरर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला येतोय पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि लाडक्या ताईंनो ज्या लाडक्या ताईंना असे एरर येत आहेत थोडं थांबायचं आहे. कारण की आता सरकारला मागणी करून आपण भरपूर झालेलं आहे. सरकार या ठिकाणी लक्ष देत नाहीये. त्याच्यानंतर बघा, रात्री उशिरा ई-केवायसी केली तर अनेबल टू सेंड ओटीपी येतंय.
पहिला ओटीपी येतो. कधी कधी काय व्हायलंय, पहिला ओटीपी येतो. तुम्ही लाडक्या बहिणी योजनेच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर लॉग इन करतात किंवा आधार कार्ड टाकतात. आधार कार्ड टाकल्यानंतर काय होतं, तुमचा पुढे ओटीपी जातो. ओटीपी गेल्यानंतर दुसराच ओटीपी येत नाही. मग कोणाचा, पतीचा ओटीपी असेल की तुमच्या वडिलांचा ओटीपी असेल, हा दुसरा ओटीपी यायला प्रॉब्लेम होतोय. मग याच्यामध्ये काय व्हायला लागलंय, बऱ्याच लाडक्या ताई प्रॉब्लेमॅटिक फसत आहेत आणि बऱ्याच लाडक्या ताईला वाटतं की नेमकी ही केवायसी होणार आहे का नाही, ही केवायसी आमची सक्सेसफुली झाली आहे, त्या लाडक्या ताईला मग हप्ते भेटणार आहेत का नाही. आणि बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत ज्या लाडक्या ताईंचं 14वा हप्ता भेटलाय. परत सांगतोय, अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत ज्यांना 14व्या हप्त्यापर्यंत हप्ते भेटले आणि त्याच लाडक्या ताईंना या ठिकाणी जर आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकला तर असं लिहून येत आहे, तुमचा आधार कार्ड लाडक्या बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही. म्हणजे 14 हप्ते भेटलेत आणि 15वा हप्ता तर भेटणार लाडक्या ताईला. हातातोंडात आलेला घास लाडक्या ताईचा हिरावून घेतलाय आणि मग त्या लाडक्या ताईच्या यादीमधून नावच कट करून टाकलंय. हे तुम्हाला मी माग पण सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, असं समजू नका की 12वा 13वा 14वा हप्ता भेटला म्हणजे आपली लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. असं होत नाही लाडक्या ताईंनो. सरकार वेगवेगळ्या तऱ्हेने काय करत आहे, तुमच्याकडून तुमचे फिल्टर आउट करत आहे आणि लाडक्या बहिणींना बाहेर काढत आहे. लाडक्या बहिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बघा, अशा स्वरूपाचा अनेबल टू सेंड ओटीपी कुणाकुणाला एरर येतो कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय. आता बघा, अजून एक महत्वाचे, हे तुम्हाला बघा हे सांगतोय, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. हा एरर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला येतोय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि ज्या लाडक्या ताईला हा एरर येत आहे त्यांनी सांगायचंय की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत. कारण की मला बघायचंय, बऱ्याच लाडक्या ताईंचे मेसेज आलेत म्हणून मी तुम्हाला बरेच अजून बाकीच्या लाडक्या ताईंना विचारतोय, तुम्हाला 14वा हप्ता भेटलाय, 14वा हप्ता भेटलाय, 13वा हप्ता भेटलाय, तरी पण आता ई केवायसी करायच्या वेळेस हा एरर येत आहे का. पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की तुमचं नावच यादीमध्ये काढून टाकलेलं आहे. आता राहिला प्रश्न बऱ्याच लाडक्या ताईचा असा की ई केवायसी केली, हो सर आम्ही सक्सेसफुली ई केवायसी केली, पण सर आमचं त्या ठिकाणी ऑप्शन भरायमध्ये चुका झालेल्या आहेत. अशा कुणी लाडक्या ताई आहेत का, जात चुकीची टाकलीये. बऱ्याच लाडक्या ताईंनी वडिलाच्या जागी पतीचं नाव टाकलंय, पतीच्या जागी वडिलाचं नाव टाकलंय. अशा कोणी लाडक्या ताई आहेत का तिथं होय होय करायच्या ऐवजी नाही करून टाकलंय. असं कुणाकुणाचं झालंय ते सांगा कमेंट बॉक्समध्ये लाडक्या ताईंनो. कारण की सरकारने तुम्हाला काय रिसबमिट करायचा किंवा एडिट करायचा ऑप्शन दिलेला नाही. परत सांगतोय, सरकारकडे परत विनंती आहे, सर्व लाडक्या ताईंच्या वतीने सरकारकडे विनंती आहे, ई केवायसी करायची परत अपडेट किंवा एडिट करण्याचं ऑप्शन लाडक्या ताईंना द्या. कारण की बऱ्याच लाडक्या ताईंनी घाईमध्ये गडबडीमध्ये किंवा न समजल्यामुळे डायरेक्ट त्यांनी नाही करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाही तरी पण त्यांच्याकडून चुकून नाही झाले. अशा लाडक्या ताईंना एडिट करायचं ऑप्शन द्या, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे, एका घरामध्ये एक विवाहित एक अविवाहित याच्या खाली पण होय करायचं होतं तर लाडकी ताई म्हणली की माझ्या घरामध्ये एकच मी आहे, माझ्या घरामध्ये दुसरी लाडकी बहीणच नाही, मग त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी नाही करू का, तर चालणार नाही लाडक्या ताईंनो. हे पण चुकीचं झालेलं आहे. या ठिकाणी होयच असायला पाहिजे होतं. तर सरकारने एडिट करायचं ऑप्शन द्यायला पाहिजे. सर्व लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. आता मी एक गोष्ट सांगतो लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ सर्व लाडक्या ताईंच्या स्टेटसला दिसायला पाहिजे, व्हॉट्सअपच्या स्टेटसला. सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे पोहोचवा. सरकार मायबाप लक्ष द्या. ई केवायसी न केल्यामुळे बऱ्याच लाडक्या ताई परेशान झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि मंत्री साहेबांनी सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आणि ई केवायसी ह्या लवकरात लवकर कशा होतील, सर्व्हर कसं चांगलं चलन ह्याच्याकडे एकदा GR काढा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.